मी अग्नेश चव्हाण योगदान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज कोल्हापूर लक्ष्मीपुरी येथे श्रमिक भवनात झालेल्या EPS 95 पेन्शनधारक या सभेसाठी या ठिकाणी आपल्या MPSC परीक्षेमध्ये यशस्वी उत्तीर्ण झालेले कुलपत भालदार मॅडम या ठिकाणी त्यांची सुद्धा उपस्थिती झालेली आहे। त्यांच्या आपण थोडक्यात प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। ज्यांनी त्या MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले त्यांच्या यशामागचं जे कारण आहे त्यांना आपण थोडक्यात विचारणार आहोत। नमस्कार मॅडम। माझं नाव कुलपत हुसेन भालदार आहे। मी MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रालयात महसूल सहाय्यक या पदावर माझी नियुक्ती झालेली आहे। माझं जे यश मला मिळालेलं आहे त्यामध्ये असंख्य माणसं, असंख्य परिस्थिती कारणीभूत आहेत। माझी फॅमिली, आई वडील, सहकारी, सोबती यांचा लाख मोलाचा वाटा आहे। मी फक्त एवढं बोलेन की तुमच्या यशाला जर सातत्य आणि संयम याची उत्कृष्ट जोड मिळाली तर यश हे नेहमी तुमचंच असेल, त्याच्याबद्दल तीळमात्र शंका नाही। तुम्ही प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहणं गरजेचं आहे। नितांत सातत्य असायला हवं। या यशामागचं तुम्ही ते पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी झालात आणि MPSC परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालात, या यशामागचं कारण काय नेमकं असणार? माझी असलेली अभ्यासात असलेली सातत्यता आणि असलेला संयम या दोन गोष्टी मला खूप ताकद देणाऱ्या आहेत। हे MPSC असं आहे की इथं अथांग स्टडी तुम्हाला करावा लागतो, ज्याला मर्यादा नाही आहे। तुम्हाला अपयश वेळोवेळी येत, 2-3 टप्पे असतात, प्री, मेन्स, इंटरव्ह्यू, पण तुम्ही एकामधून बाहेर पडलात तर सापशिडीचा खेळ असल्यासारखा प्रकार आहे। तुम्ही पुन्हा शेवटी येऊन पोहोचता, पण यामागे खचून न जाता तुम्ही नितांत सातत्य गरजेचं आहे। धन्यवाद मॅडमनी, खरोखर खूप छान पद्धतीनं अशी त्यांनी जे यशामागचं त्यांचं जे कारण होतं ते खूप छान पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे आणि खरोखरच त्यांची जी सगळ्यांची प्रेरणा घेऊन त्यांनी खरोखर सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे म्हणून त्यांनी सांगितलं। नमस्कार। कॅमेरामॅन तुम्ही कटिंग करतो। कॅमेरामॅन अभिजित पाटील सह मी अग्नेश चव्हाण, योगदान न्यूज, कोल्हापूर।